नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आळस एक असा शत्रू आहे जो आपले मन, श्रद्धा आणि भविष्य हळूहळू संपवत जातो. आळशी माणूस ना स्वामींना नीट भेटतो, ना लोकांना, ना भक्तीमध्ये प्रगती करतो, ना आयुष्यामध्ये. तो सतत उद्या म्हणत राहतो, सतत टाळतो, सतत वेळ घालवतो आणि मग म्हणतो की स्वामी कृपा करत नाहीत. पण खरी गोष्ट अशी असते की आळशी माणसाला स्वामींच्या कृपेचे ओझेही झेपत नाही. आळशी भक्ताला ना वेळेचे भान असते, ना जबाबदारीचे, ना सेवा करायची तयारी. फक्त तोंडाने भक्ती करतो आणि मनाने झोपलेलाच राहतो. स्वामींचा उपदेशच आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये. असे त्याने का म्हटले असेल? कारण ज्याचे मनच सजग नाही त्याचे शरीर भक्तीला कसे उपयोगी पडणार? अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये ना तेज असते, ना पायामध्ये हालचाल. खरंच आळस इतका घातक असतो का? आणि भक्तीमध्ये आळशीपणा म्हणजे नेमके काय असते? आळशी भक्ताची कोणती मुख्य लक्षणे असतात आणि आपण त्याच्यावर कशी मात करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरी भक्ती म्हणजे चांगले कर्म, समर्पण आणि सेवा उपासना असते. पण अनेक वेळेला काहीजण भक्त या नावाखाली आपल्या आळसाला लपवतात. आळशी भक्त हा स्वामींवर श्रद्धा ठेवतो, पण तो स्वतः काही करत नाही. स्वामी पाहतील, सर्व नियतीने ठरवलेले असते असे म्हणून तो आपली जबाबदारी झटकतो. तो उपासना करतो, पण त्यामागे नैतिकता नसते. तो स्वामींच्या नावाने झोप घेतो, काम टाळतो आणि आयुष्यामध्ये जे काही घडते त्याची जबाबदारी स्वामींवर ढकलतो. अशा भक्ताचे जीवन ठप्प होते. तो ना आपला विकास करू शकतो, ना समाजासाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे आळशी भक्तीच्या लक्षणांची ओळखही झालीच पाहिजे. आपले वागणे तसे आहे का हे तपासणे गरजेचे आहे. या व्हिडिओचा उद्देश कुठल्याही भक्ताला आळशी म्हणणे किंवा एखाद्याला कमी लेखणे असा नाही, कारण प्रत्येक भक्ताचा प्रवास हा वेगळा असतो. पण जर आपण ही आळशी भक्तीची लक्षणे समजून घेतली तर आपण स्वामींच्या भक्ती मार्गामध्ये अधिक जागरूकपणे पुढे जाऊ शकतो. तर चला आता जाणून घेऊया की आळशी भक्तीची लक्षणे काय असतात. सेवा टाळण्याची सवय. आळशी भक्तीचे पहिले आणि ठळक लक्षण म्हणजे सेवा टाळण्याची सवय. आळशी भक्त नेहमी सेवा करण्यापासून पळ काढतो, कारण त्याच्या मनामध्ये श्रम करण्याची तयारी नसते. तो स्वामींवर मनापासून प्रेम करत आहे असे दाखवतो, पण जेव्हा एखादे काम करायचे असते तेव्हा तो मागे हटतो. अशा वेळेला तो काही ना काही कारण काढून माझे शरीर थकते, माझ्याकडून होत नाही, माझा वेळ जातो अशी कारणे देत राहतो. ज्याचे मन सेवेला नकार देते त्याचे मन हळूहळू अहंकाराने भरते. तो फक्त स्वतःच्या सोयीचा भक्त होतो. हीच खऱ्या भक्तीला घातक ठरणारी पहिली पायरी असते. स्वामींचा खरा भक्त नेहमी सेवेसाठी धाव घेतो, कारण त्याला माहिती असते की सेवा म्हणजे स्वामींचे प्रत्यक्ष पूजनच आहे. सेवा टाळणारा भक्त नाही तर केवळ नावापुरता श्रद्धावान असतो. आळशी भक्त नेहमी कारणे देतो की आज आराम करूया, आज मी थोडा व्यस्त आहे, उद्या करू. सेवा हा भक्तीचा गाभा असतानाही असा भक्त तिला एक ओझे समजतो. फक्त बोलण्यात भक्ती. आळशी भक्त फक्त नेहमी बोलूनच भक्ती करतो. तो म्हणतो की मी स्वामींचा भक्त आहे, पण त्याचे रोजचे वागणे त्याला सिद्ध करत नाही. तो फक्त नामस्मरण करतो, पण मन लावून करत नाही. कोणतीही सेवा, नियम किंवा साधना त्याला नको असते. अशी भक्ती केवळ दिखावा असते. स्वामींना फक्त नाम घेणारे नाही तर आचरणही चांगले करणारे भक्त आवडतात. खरी भक्ती ही मनापासून, कृतीतून आणि शिस्तीमधून दिसते. फक्त बोलून काही साध्य होत नाही. आपल्या भक्तीला कृतीचीही जोड हवीच. म्हणून आळशीपणा झटकून शब्दांपेक्षा कृतीवर भर द्यायला हवा. आळशी भक्त स्वामींवर माझी अपार श्रद्धा आहे असे मोठ्या गर्वाने सांगतो, पण प्रत्यक्षामध्ये कोणतीही कृती दिसत नाही. अशा भक्तांची भक्ती ही फक्त ओठांवर असते, मन आणि कर्मामध्ये दिसत नाही. आळशी शरीर, आळशी मन. या भक्तांचा आळस केवळ शारीरिक नसतो तर तो मानसिकसुद्धा असतो. असे भक्त आत्मचिंतन करत नाहीत, स्वतःमधील दोष पाहायला तयार नसतात. आळशी भक्ताचे शरीर नेहमी विश्रांतीच्या शोधात असते. तो लवकर उठत नाही, सेवा करत नाही, सेवा टाळतो. याचे मूळ त्याच्या मनातच असते. जेव्हा मनच आळशी असते तेव्हा शरीरही नकार देते. आळशी मनाला शिस्त नको असते. अशा मनाला आराम आणि टाळाटाळ हवी असते. अशा मनाला आध्यात्मिक प्रगती कधीच साध्य होत नाही. जोपर्यंत मन जागृत होत नाही तोपर्यंत शरीरही स्फूर्तीने काम करत नाही. म्हणूनच स्वामी भक्तीमध्ये मन जागृत करणे फार महत्त्वाचे आहे. मनाचा आळस गेला की शरीरही आपोआप सेवा करायला तयार होते. स्वामींच्या कृपेवर शंका घेणे पण स्वतः मात्र सेवा न करणे. आळशी भक्त अनेकदा असंतोषात असतो. तो म्हणतो की मी सेवा केली तरीही स्वामींनी कृपा केली नाही किंवा माझी प्रार्थना का ऐकली जात नाही. पण खरे पाहता त्याची सेवा अपूर्ण, मन लावून नसते किंवा केलीच नसते. अभ्यासही नसतो.
स्वामींच्या विचारामध्ये तो खोल जात नाही, पण तरी शंका मात्र घेत राहतो. ही वृत्ती त्याला स्वतःचे उत्तर शोधू देत नाही. शंका घेणे चुकत नाही, पण त्याआधी प्रामाणिक सेवा आणि अभ्यासही गरजेचा असतो. अन्यथा ही शंका आळसाचे रूप घेते, जी आपल्या भक्तीला थांबवते आणि प्रगतीचे दार बंद करते. आळशी भक्त फक्त शंका करत राहतात, पण सेवा कधीही करत नाहीत, आणि सेवा केलीच तर ती मनापासून नसते. आळशी भक्तांची श्रद्धा परिस्थितीवर आधारित असते. अशा भक्तांची श्रद्धा ही स्थिर नसते. जेव्हा काम होते तेव्हा स्वामी महान आहेत, आणि जेव्हा अडचण येते तेव्हा स्वामी आहेत की नाही. श्रद्धा ही त्यांच्या सोयीवर आधारित असते, समर्पणावर नाही. असा भक्त नियमित सेवा, जप किंवा आत्मचिंतन करत नाही. त्याला त्वरित परिणाम पाहिजे असतात, पण स्वतः काहीच प्रयत्न करत नाही. मेहनतीपेक्षा चमत्कारांवर जास्त विश्वास ठेवतो. तो इतर भक्तांशी तुलना करतो, नशिबाला दोष देतो आणि शंका करत राहतो. स्वतःच्या आळशी वृत्तीला झाकण्यासाठी कधी सहानुभूती तर कधी निंदा वापरतो. अशा वृत्तीमुळे त्याची भक्ती वरवरचीच राहते आणि तो आंतरिक प्रगतीपासून वंचित राहतो. अशा आळशी श्रद्धेचा काहीही उपयोग होत नाही, कारण ती संकटात तुटते. सोशल मीडियावर सक्रिय पण प्रत्यक्षात भक्ती नसते. काही आळशी भक्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते भक्तीचे स्टेटस ठेवतात, स्टोरी टाकतात किंवा ग्रुपमध्ये मेसेज शेअर करतात. त्यांना असे वाटते की एवढे केले म्हणजे भक्ती झाली, पण प्रत्यक्षात ना ते ध्यान करतात, ना सेवा, ना नामस्मरण. सोशल मीडियावर भक्तीचे प्रदर्शन करत राहतात, पण स्वतःच्या आयुष्यात ती कुठेच दिसत नाही. सोशल मीडियावर भक्त म्हणून ओळख मिळवणे सोपे असते, पण स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर भक्ती ही प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवावीच लागते. असे भक्त प्रत्यक्षात मंदिरात जाणे, ध्यान करणे, सेवा करणे असे काहीच करत नाही. स्वामींवर जबाबदारी ढकलणे. आळशी भक्तांची आणखीन एक ओळख म्हणजे ते स्वतः काहीही प्रयत्न करत नाही, पण सगळ्या अडचणींसाठी स्वामी पाहतील, स्वामी करतील असे म्हणून जबाबदारी स्वामींवर ढकलतात. ना ते स्वभाव सुधारतात, ना सेवा, ना नामस्मरण करतात, ना जीवनशैलीमध्ये बदल करतात, पण तरीही त्यांना वाटते की स्वामींनी सगळे सांभाळून घ्यावे. अशी वृत्ती ही खोट्या भक्तीची आणि आळशीपणाची ओळख असते. स्वामी कृपा करतात, पण ते त्यांना मदत करतात जे स्वतःही काहीतरी प्रयत्न करतात. भक्ती म्हणजे जबाबदारी स्वीकारणे असते, फक्त अपेक्षा ठेवून स्वामींवर सर्व सोडून देणे नसते. असे भक्त कर्मही करत नाहीत, प्रयत्नही नाही, आणि फळाची अपेक्षा मात्र ठेवतात. अनियमित भक्ती. आळशी भक्त विशिष्ट दिवसांपुरताच भक्ती करतात. त्यांच्या भक्तीमध्ये समर्पण, सातत्य आणि श्रद्धेचा अभाव असतो. एखादी व्यक्ती मनापासून वेळ काढते, स्वयंस्फूर्तीने त्या दिवशी भक्ती करते आणि हळूहळू सातत्य वाढवण्याचा प्रयत्न करते, तर ती प्रामाणिक भक्ती आहे. त्यामध्ये आळशीपणा नाही. पण काही लोक फक्त परंपरेने किंवा दाखवण्यासाठी, फक्त त्या दिवशीच भक्त असल्याचे भासवण्यासाठी भक्ती करतात, इतर दिवशी मात्र काहीही करत नाही. तर हे सातत्याचा अभाव आणि आळशी भक्तीचे लक्षण आहे. अशा अनियमित भक्तीला खोल अनुभव येत नाही. एखादा व्यक्ती फक्त गुरुवारीच मंदिरात जातो, फोटो काढतो आणि इतर वेळेला ना सेवा करतो ना स्वामींचे नाम घेतो. आणि दुसरा व्यक्ती दररोज थोडा वेळ काढून नामस्मरण करतो, स्वामींच्या नावाने रोज एक तरी चांगले कर्म करतो आणि स्वामींची आठवण ठेवतो. खरे भक्त हे प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासामध्ये भक्ती जपतात, पण अनियमित भक्त वेळेनुसार भक्त होतो आणि हीच त्यांच्या आळशी वृत्तीची खरी ओळख असते. इतर भक्तांवर टीका करणे आणि निंदा करणे. आळशी भक्त स्वतः सेवा करत नाहीत, पण इतर भक्त प्रगती करताना दिसले की त्यांच्यावर टीका करतात. अशा भक्ताला स्वतः काही करायचे नसते, पण इतरांच्या यशावर त्याला ईर्ष्या वाटते. ज्याला खरोखर काही साधायचे असेल तो स्वतःच्या कृतीमध्ये बदल करेल, पण आळशी भक्त नेहमी इतरांकडे बोट दाखवत बसतात. त्याला असे वाटते की दुसऱ्याच्या चुका दाखवल्याने आपला आळस झाकला जाईल, पण अशाने तो अधिकच आध्यात्मिकदृष्ट्या मागे पडतो. इतरांची निंदा करण्याऐवजी जर तो स्वतःच्या सेवेवर लक्ष केंद्रित करेल तरच त्याची प्रगती होईल. तर ही होती आळशी भक्तीची काही प्रमुख लक्षणे. आळशी वृत्ती झटकून पुढे जाणे का महत्त्वाचे आहे? तर आळशी वृत्तीमुळे मन गोंधळात राहते. स्वतःच्या चुका न बघता सगळ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना दोष दिला जातो. स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीत, माझे जीवन भरकटले आहे, माझे काहीच होत नाही, अशी सगळी वाक्ये एक आळशी भक्तच वापरतो. कारण त्याला आत्मपरीक्षण करायची इच्छाच नसते. त्याला फक्त सहानुभूती हवी असते, पण जबाबदारी नको असते. म्हणूनच आळशी वृत्ती झटकून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. रोजचे नामस्मरण, सेवा, आत्मपरीक्षण आणि समर्पण हीच खरी भक्ती आहे. जोपर्यंत आळस आहे तोपर्यंत कृपाही थांबून राहते.
म्हणूनच आळशी वृत्तीपासून जागे व्हा. माझे काही होणार नाही असा विचार करण्यापेक्षा मी आजपासूनच सुरुवात करतो असा निश्चय करा. आजच सुरुवात करणे, नियमित सेवा उपासना करणे आणि जबाबदारीने वागणे हे भक्तीचे खरे लक्षण आहे. जेव्हा आपण आळस बाजूला ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामींच्या कृपेला पात्र होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आळशी भक्ताची लक्षणे काय असतात याची आपण माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.